नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता आणि बॅच नंबर 1 मध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे. ठीक आहे. आणि आज भरती कशा प्रकारे झाली विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 12 ऑगस्टला तर भरतीचा आज दुसरा दिवस होता. या ठिकाणी बॅच नंबर 1 मध्ये ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग होता, सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग होता, त्याचबरोबर मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की 12 ऑगस्टला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत असतो. तर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव काय सर्वात अगोदर? पांडुरंग मोतीराम केंद्रे. आणि तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून आलेले? नांदेड जिल्ह्यातून. तर आज जे नांदेड जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड होता आणि कशाचा या ठिकाणी ग्राउंड होता, म्हणजे ट्रेड्समॅनचं होतं की जीडीचं होतं ग्राउंड? जीडीचा होता. जीडीचं. तर आज जेव्हा तुम्ही तुमचं जे ग्राउंड झालं हे पहिल्या बॅचमध्ये झालं, तर जेव्हा एंट्रीचा जो टाईम होता ग्राउंडच्या अंतर जेव्हा एंट्री मुलांना दिली त्या ठिकाणी, त्यावेळेस तुमची एंट्री किती वाजता त्या ठिकाणी झाली होती? 10 वाजता झाली. 10 वाजता म्हणजे 10 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर घेतलं. आणि जेव्हा एंट्री झाली त्यावेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक केले जात आहे? आधार कार्ड आणि हॉल तिकीट फोटो वगैरे. तर आधार कार्ड आणि हॉल तिकीट या ठिकाणी चेक केल्या जातात. तर ह्या दोन डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एंट्री दिल्या जात आहे. तर या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 12 ऑगस्टला होता. तर हे विद्यार्थी जे एक दिवस अगोदर या ठिकाणी भरतीला आलते होते. तर तुम्ही कोणत्या तारखेला या ठिकाणी आलते होते? आम्ही 11 तारखेला. तर 11 ऑगस्टला आलते होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला येताना तुम्हाला एक दिवस अगोदर यायचं आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी सुरुवात झालेली राहते. आणि जेव्हा तुम्ही 10 वाजतापासून तुम्हाला ग्राउंडच्या अंदर घेतलं तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर काय त्या ठिकाणी सर्वात अगोदर तर आपलं ॲडमिट कार्ड, आधार कार्ड चेक केले, बॅगा चेक केले, बॅगामध्ये कोणते गोळ्या वगैरे काय ते चेक केले. त्याच्यानंतर नाव आपलं, आईचं वडिलाचं जन्मतारीख ती विचारली जोऱ्या आवाजामध्ये. ते विचारल्यानंतर आपले हाताचे चेक केले, हाईट चेक केले. हाईट किती घेत आहे त्या ठिकाणी? हाईट 170च्या पुढूनच लागते. 170. आणि ज्यांची 170 भरली नाही तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स दिला जात आहे. चान्स देत आहे ते लास्टच्या राऊंडला देतात. त्यांचे एक बॅच नवीन तयार करता येतं. तर सर्वात अगोदर जे उंची त्या ठिकाणी मोजल्या जात आहे, ज्यांची 170 सेंटीमीटर बसली नाही तर ते विद्यार्थी अलग त्यांची बॅच अशी काढली जात आहे. आणि ज्यांची 170 सेंटीमीटर भरले त्या विद्यार्थ्यांची सर्वात अगोदर ग्राउंड होतं आणि ज्यांची उंची बसली नाही त्यांचा सर्वात शेवट या ठिकाणी जे ग्राउंड होत आहे. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय त्या ठिकाणी काही प्रोसेस वगैरे होती का 12 वाजेपर्यंत की बसूनच ठेवलं? 12 वाजेने आम्हाला मध्ये घेतल्यानंतर आम्हाला समजून सांगले असं रनिंग स्टेप करायचे, धक्का द्यायचा नाही कोणाला, सर्व समजून सांगले. नंतर हाईट चेक केल्यानंतर डॉक्युमेंट ते ऑनलाईन ते प्रिंट केल्यानंतर रनिंगला सोडले. तर रनिंगला आज जे तुमच्या पहिल्या बॅचमध्ये किती मुलं त्यांनी, म्हणजे एका बॅचला त्यांनी किती मुलं सोडले? एका बॅचला 100 मुलं सोडले. आणि 10 अशी रांगीनं जेव्हा जे तुमची पहिली बॅच होती तर ते सर्वात अगोदर 1600 मीटर रनिंगच्या ट्रॅकच्या अंदर या ठिकाणी बसवली होती काय? हो ना. आणि मग 100 मुले त्यांनी ट्रॅकवर सोडले. तर त्या ठिकाणी काही LED वगैरे वॉच वगैरे काय आहे का? 1600 नाही, काही हातामध्ये इकडे लागून जा मागं. आणि तुमच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये 100 मुले रनिंगसाठी या ठिकाणी सोडले. आणि एका बॅचमधून किती मुलं या ठिकाणी ॲक्सिलेंटची किती मुलं घेतली आज? एका बॅचमधून पहिल्या बॅचमध्ये 15 ॲक्सिलेटरची घेतली आणि 35 एकचे घेतले. आणि ॲक्सिलेंटचे 35. ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले? 35 घेतले. आणि सेकंड ग्रुपचे किती मुलं? 15 घेतले. तर टोटल 53-55 मुलं या ठिकाणी घेतले. आणि 1600 मीटर रनिंग साठी आज टायमिंग काय देण्यात आला होता ॲक्सिलेंट साठी? आज टायमिंग खूप जास्त दिला होता. आज टायमिंग 5:40 पर्यंत दिला होता सर्वांना. पण आणि ॲक्सिलेंटचा 5:30 पर्यंत असा चालू होता आहे ना? तर ॲक्सिलेंट साठी जो टायमिंग होता 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत ॲक्सिलेंट साठी होता. आणि सेकंड ग्रुप साठी 5 मिनिट 40 सेकंड पर्यंत या ठिकाणी हा जे विद्यार्थी मित्रांनो ॲक्युरेट टाइम आहे. तर
चांगला या ठिकाणी टाईम दिला जात आहे, तर चांगले तुमच्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संधी आहे. तर टायमिंग या ठिकाणी पूर्ण दिल्या जात आहे. काही काही विद्यार्थी सांगत होते की टाईम दिला जात नाही, तर पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण टाईम या ठिकाणी दिला जात आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी ग्राउंड कसं आहे, वलं वगैरे आहे की काही प्रॉब्लेम वगैरे येत आहे का? प्रॉब्लेम काय नाही, ग्राउंड एकदम ओके. तुम्ही बूट काढून तरी पळल्या तरी एकदम स्मूथ आहे ग्राउंड मध्ये, काहीच त्रास येणार नाही. कारण की काल जे ग्राउंड आहे ते काल ग्राउंड चिखलानं भरलं होतं, चिखल होता. पण आता जे आहे ते ग्राउंड चांगल्या पद्धतीने आहे आणि ग्राउंडमध्ये मुलांना काही या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही आहे. तर जे उद्या विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी येणार आहे त्यांना तुम्ही या ठिकाणी काय संदेश देणार आहे? त्यांना एवढंच सांगायचे की गडबड करू नका, पहिल्या राऊंडला जोश देऊ नका, घाबरू नका, सायलेंट राहा. पहिल्या राऊंड पासून तुमची एकच स्पीड पकडा, कारण की तुम्ही काय करता होशमध्ये 2 राऊंड जोऱ्यामध्ये मारत्या, जोऱ्यामध्ये मारण्यामध्ये तुमचं सगळं म्हणजे बरोबर पडते. आमच्या संघची पोरं नाही म्हणलं आज रडत आहेत ते झाले. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता. एका बॅचमध्ये 100 मुले सोडले, ॲक्सिलेंटचे 35 घेतले आणि सेकंड ग्रुपचे त्यांनी घेतले. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मुलं घेतले. टायमिंगसुद्धा 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत या ठिकाणी चालू होता. ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे. सर्वात अगोदर त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटमध्ये ज्यांनी रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का आणि नॉर्मल फॉर्म त्या ठिकाणी मुलांपासून लिहून घेतला जाता. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो लॉंग जम्प झालं, झिगझॅग झालं, त्याचबरोबर 10 पुलअप्स झालं, हे या ठिकाणी प्रोसेस होत आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की आणखीन उंची त्या ठिकाणी घेत आहे, उंची झाल्यानंतर छाती त्या ठिकाणी घेत आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड न्या, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर डोमिशियल, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं, हे ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आहे. आणि प्रत्येकाच्या ज्या तुम्हाला एक झेरॉक्स या ठिकाणी न्यायच्या. आर्मीवाले त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा चेक करत आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा चेक करत आहे आणि झेरॉक्ससुद्धा त्या ठिकाणी घेत आहे. अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रोसेस यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीची आहे. तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड होत आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही पेपर दिला होता तर पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडले होते? या पेपरमध्ये मार्क नाही, लिस्टमध्ये नाव आहे. लिस्टमध्ये नाव आहे. तरी तुमच्या अंदाजाने किती मार्काचा तुम्ही पेपर सोडवला होता? मी लईत लई 60च्या पुढूनच सोडला. आणि या ठिकाणी आज तरी तर ग्राउंडच्या अंदर आज किती बॅचा बसल्या असं अंदाजाने तुमच्या? आज नाही मध्ये 5-6 बॅच बसली असेल. 5-6 बॅच, 6च्या वरूनच आहे कारण की नांदेड जिल्ह्यामधून जास्त संख्या आली. बरोबर आहे. म्हणजे आणखीनही या ठिकाणी 6 बॅच त्या ठिकाणी अंदर असू शकते असं जे या ठिकाणी म्हणजे सांगायचं तेवढं आज 600-700 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड होतं. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा आज दुसरा दिवस होता. तर एका बॅचला त्यांनी 100 मुले सोडले आणि 100 पैकी ॲक्सिलेंटचे 35 घेतले आणि सेकंड ग्रुपचे त्यांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बाकी मुलं घेतली. तर टोटल या ठिकाणी 53 ते 55 मुलं घेतले आणि टायमिंगसुद्धा 5:40 पर्यंत या ठिकाणी झाला होता. तर अशी संपूर्ण प्रोसेस आज झाली. भरतीचा आज दुसरा दिवस होता. अशा प्रकारे जे 12 ऑगस्ट 2024ला ग्राउंड झालं यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.